नळदुर्ग येथे अतिरिक्त तहसील कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात. आता नळदुर्ग शहराला दररोज पाणी मिळणार. राणा पाटील. शासकीय जागेवरती राहणाऱ्या लाभार्थ्यांना 8 दाखला वितरण. लाभार्थी मात्र समाधान. बोरी धरणाचं वरदान लाभलेल्या ऐतिहासिक नळदुर्ग शहरात अपुऱ्या होणाऱ्या साठवण टाकीमुळे नळदुर्गकरांना खूप मोठा त्रास अनेक वर्षापासून सहन करावा लागत आहे. नळदुर्ग शहराच्या विकासासाठी आणि शहरातले मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी यामध्ये प्रामुख्याने पिण्याचा प्रश्न नागरिकांना भेडसावत होता. परंतु हा प्रश्न सोडविण्यासाठी निकळ दूरदृष्टी ठेवून प्रामाणिकपणे तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय विकासरत्न आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी हा पाणी प्रश्न मात्र खूप चिकाटीने आणि जिद्दीने कायमस्वरूपी मार्गी लावला आहे. नळदुर्ग शहरातल्या सर्वे नंबर 29 मध्ये गेली 60 ते 70 वर्षापासून शासकीय जागेवरती राहत असलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे व पक्के घर मिळावे यासाठी काही लाभार्थ्यांना भोगवटदार म्हणून 8चे 5 दाखले आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. नळदुर्ग शहरातील ऐतिहासिक किल्ल्याचे पर्यटन वाढीसाठी किल्ल्याचे संवर्धन करणे आजच्या काळाची गरज आहे. यासाठी ही पाठपुरावा आम्ही करत आहोत. तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या अथक प्रयत्नातून नळदुर्ग शहरातील नागरिकांना 24 तास पाणी उपलब्ध व्हावे याकरिता त्यांनी केलेल्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे नळदुर्ग शहरासाठी 43 कोटी रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. नळदुर्ग शहरासाठी खूप मोठी स्वाभिमानाची आणि बाब असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे. हा शुभारंभ नळदुर्ग शहरात वसंतनगर येथे 1,85,000 लिटरची टाकी, हुतात्मा स्मारक उद्यान 85,000 लिटरची टाकी, अक्कलकोट रोड 1,65,000 लिटरची टाकी, जलशुद्धीकरण केंद्र 3,25,000 लिटर क्षमता असलेले जलकुंभ उभारणार. तर उपजिल्हा रुग्णालय येथे 3,15,000 लिटरची टाकी, नळदुर्ग नगरपालिकेच्या जवळ 6,35,000 लिटरची टाकी, तर डॉक्टर आंबेडकर नगर समाज मंदिराच्या समोर 1,65,000 लिटरची टाकी असून या पिण्याच्या पाणी टाक्या तात्काळ उभारणार असून या टाक्यांची कामे ही दर्जेदार झाली पाहिजेत याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे असे परखड मत तुळजापूर तालुक्यातील लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले. नळदुर्ग शहर एक ऐतिहासिक शहर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणलं जातं. या शहरात आणि शहरातल्या परिसरातल्या नागरिकांना त्यांच्या हाताला काम मिळावे म्हणून होरटी शिवारामध्ये MIDC होण्याच्या मार्गावर आहे. शिवाय नळदुर्ग येथील मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारकाचे काम हाती घेण्यात आले आहे. शहरामध्ये नवीन रस्त्यासाठी 93 कोटी रुपयाची कामे हाती घेतली आहेत. सर्वात महत्त्वाची योजना माझी लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी असून प्रत्येक बहिणीला महिन्याला 1,500 रुपये येणारच. नळदुर्ग शहरामध्ये समृद्धी व विविध योजना आणण्यासाठी माझ्या मायमाऊलीने, माझ्या मोठ्या भावाने, माझ्या दादाने माझ्या डोक्यावर दोन्ही हात ठेवावे, भरभरून आशीर्वाद द्यावा हीच आपल्याकडून अपेक्षा करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष रणजितसिंह ठाकूर हे होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक नळदुर्ग नगरीची माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुनील बनसोडे यांनी केले. कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट दीपक आलुरे, भाजपाचे नेते सुशांत भोमकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के, नळदुर्ग नगरीचे माजी प्रभारी नगराध्यक्ष नय्यर जागीरदार, ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे, नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, तानाजी जाधव, दादासाहेब बनसोडे, उत्तम बनसगोळ, भगवंत सुरवसे, श्रीनिवास भोसले, शिवाजी नाईक, अजित चव्हाण, माजी नगरसेवक सुधीर भैया हजारे, बसवराज धरणे, माजी नगरसेवक संजय बताले, सामाजिक कार्यकर्ते बंडू पुदाले, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, माजी नगरसेवक निरंजन राठोड, भाजपाचे शहराध्यक्ष धीमाजी घुगे, भाजपाचे बबन चौधरी, भाजपाचे नेते नंदगावचे माजी सरपंच सिद्धू कोरे, नळदुर्ग विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय कोरे, श्रमिक पोतदार लहुजी शक्ती सेनेचे शिवाजी गायकवाड, योगेश सुरवसे, अमित बनसोडे, उत्तम कांबळे, भाजपाचे बापू दुरुगकर, सचिन बनसोडे, प्रकाश बनसोडे, प्रभावती सुरवसे, हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते. पाण्याच्या अनुषंगाने नळदुर्ग पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ झालेला आहे. आपल्या सर्वांचं या विषयाच्या अनुषंगाने
मनापासून मी अभिनंदन करतो. आपल्याला आपल्या शहरवासियांना पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत ही योजना व्हावी हे नक्की वाटतं ना? करायची ना योजना? सध्या पाणी किती दिवसाला येत आहे? 7 दिवसाला, 8 दिवसाला. हे पुरुष सांगतायत. महिलांचं काय म्हणणं आहे? किती दिवस? 8 दिवसाला. या व्यासपीठावरून मला आपल्याला शब्द द्यायचा आहे की ही योजना लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू, अतिशय चांगल्या दर्जाची योजना करू आणि नळदूर शहरामध्ये दररोज पाणी देऊ. रोजच्या रोज पाणी आपल्याला मिळेल याची खबरदारी आम्ही घेऊ. खरं वाटतंय का? मी सांगतो म्हणजे करूनच दाखवणार. आणि त्याच्या पुढे माझा प्रयत्न राहील की आपल्या शहरामध्ये नळाला 24 तास पाणी मिळावं. तो दुसरा टप्पा राहील. पहिल्या टप्प्यामध्ये दररोज पाणी आपल्याला मिळेल. आपल्या शहरामधल्या प्रत्येक घरापर्यंत व्यवस्थित